नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल सांबार वडी. याला पुडाची वडीसुद्धा म्हणतात. ही खायला खूप खमंग, टेस्टी, चविष्ट वाटते. ही सांबार वडी आपण एकदम पारंपरिक पद्धतीने करणार आहोत. तर ही सांबार वडी कशी करायची हे बघूया. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला ही सांबार वडी कशी करायची बघूया. सांबार वडी करता इथे आपल्याला सांबार घ्यायचा आहे. इथे मी 1 जुडी सांबार घेतलेला आहे. याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी सांबार छान निवडून घेतलेला आहे आणि याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याला 1 ते 2 तास असं छान पाणी निथळण्याकरता चाळणीमध्ये काढून ठेवायचं आहे. इथे मी चाळणीमध्ये काढून ठेवलेलं आहे सांबार. याचं पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर याला आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे. याच्या कोळ्या दांड्या असल्या तरी चालेल, पण याला बारीक चिरून घ्यायचं. इथे आपल्याला सांबार वडी करता काही साहित्य लागणार आहे. इथे मी मिरची घेतली आहे. मिरची स्वच्छ धुवून त्याला सुकवून अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. इथे कांदासुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे. आणि इथे आलं आणि लसूण मी छान बारीक बारीक असं कट करून घेतलेलं आहे. आणि आलं स्वच्छ धुवून सुकवून पिसून घेतलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला स्वच्छ धुवून सुकवायचं याकरता आहे, कारण की आपला जो मसाला आपण बनवणार आहोत तो मसाला आपला 3 ते 4 दिवस असाच टिकला पाहिजे. म्हणून आपल्याला हे सगळं छान सुकवूनच चिरून घ्यायचं आहे किंवा किसून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि सुक्या खोबऱ्याचा किस हे लागणार आहे. इथे आपण चिरलेला सांबार एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्येच आपल्याला सर्व साहित्य घालायचं आहे. आता या सांबारमध्ये आपल्याला हे जे आपण खोबरं, किस आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट हे घालून घ्यायचं आहे. हे दोन्ही साहित्य मी यामध्ये घालून घेते. इथे आपण शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं किस हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र सांबारमध्ये. यातले काही साहित्य आपल्याला तळून घ्यायचे आहे. ते याकरता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला हे साहित्य तळून घ्यायचे आहे. आणि तळल्यानंतर यामध्ये आपल्याला ते साहित्य टाकून द्यायचं आहे. म्हणजे जे एक्स्ट्रा तेल असते ते वेस्ट जात नाही, यामध्येच ते ऑब्झर्व होऊन जाते. इथे बघू शकता तुम्ही आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जे बारीक कट करून घेतलेला लसूण घालायचं आहे. आणि याला छान खमंग तळून घ्यायचं आहे, खुसखुशीत. याला अर्ध कच्चं नाही तळायचं आहे, छान खुसखुशीत तळून घ्यायचं आहे. आपल्याला जर 3 ते 4 दिवस मसाला टिकवायचा असेल तर हे छान एकदम लो टू मिडियम गॅसवर खरपूस तळून घ्यायचं आहे. हे मी छान खरपूस तळून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपलं लसूण छान खरपूस तळल्या गेलेलं आहे. याच्यापेक्षा याला जास्त तळायचं नाही आहे, असं काळपट करायचं नाही आहे. फक्त असं लालसर होतपर्यंत छान खरपूस तळून घ्यायचं आहे. जर जास्त तळल्या गेलं तर ते सुद्धा कडू होतात. त्याच्यामुळे खरपूस तर तळल्या गेलं पाहिजे, पण जास्त काळं करायचं नाही आहे. हे मी सगळं काढून घेते. इथे आपण लसूण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. आणि ते लसूण आपण जे तुम्हाला दाखवलं होतं त्या सांबारच्या सारांमध्ये टाकलेलं आहे. आता इथे आपण आलं तळून घ्यायचं आहे. आलंसुद्धा आपल्याला लो टू मिडियम गॅसवर छान खरपूस असंच तळून घ्यायचं आहे. मी छान असंच खरपूस तळून घेते याला. इथे बघू शकता तुम्ही आपलं आलंसुद्धा छान खरपूस तळल्या गेलेलं आहे. असा खुळखुळ आवाज येत आहे. असंच आपल्याला तळून घ्यायचं आहे या प्रकारे. आणि हे सुद्धा आपल्याला त्या सांबारच्या सारामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे आपण आलंसुद्धा पूर्णपणे
काढून घेतलेलं आहे. आता इथे आपण मिरच्या तळून घ्यायच्या आहे. मिरच्यासुद्धा आपल्याला छान अशाच कुरकुरीत तळून घ्यायच्या आहे. मी असं छान कुरकुरीत तळून घेते. सांबार वडी करण्याच्या खूप साऱ्या पद्धती असतात. एक खूप सोप्या पद्धतीने केली जाते आणि ही एक पारंपरिक पद्धत आहे जी आपली आजी आई करत होती त्या प्रकारची आहे. थोडीशी लंबी प्रोसिजर आहे पण खायला खूप चविष्ट होते. मी जी साधी सोपी पद्धत आहे ती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. त्याचा व्हिडिओ तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. इथे हे मी सगळ्या मिरच्या छान तळून घेते खरपूस कुरकुरीत. इथे बघू शकता तुम्ही आपल्या मिरच्यासुद्धा झालेल्या आहे. यामधलं सगळे जे आपण साहित्य तळलेलं आहे त्यामध्ये थोडासा ओलसरपणा असते तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि असंच खुसखुशीत कुरकुरीत सगळे वस्तू काढून घ्यायचे आहे. मी हे काढून घेते. बघू शकता अशा छान तळल्या गेलेल्या आहे. इथे बघू शकता तुम्ही आपण सांबारच्या सारणामध्ये हे सर्व साहित्य तळलेलं काढून घेतलेलं आहे. म्हणजे याचं जेवढं काही एक्स्ट्रा तेल असेल ते यामध्ये ऑब्झर्व होऊन जाते, वेस्ट जात नाही. इथे आपल्याला सांबार वडीचं सारण करण्याकरता हे साहित्य लागणार आहे. मसाल्याकरता तिखट घेतलेलं आहे, हळद, जिरं पावडर आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार. तिखट आपल्याला आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. आपण मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची घ्यायची आहे तिखट. आणि इथे धनेपूड घ्यायचं आहे पण माझ्याकडे धनेपूड नाही आहे म्हणून मी धनेपूड घेतलेलं नाही आहे पण तुम्ही घ्यायचं आहे. आणि इथे आपण सगळ्यात शेवटी त्यामध्ये सारणामध्ये घालण्याकरता साखर घेतलेली आहे चवीनुसार तुमच्या आवडीप्रमाणे. तीळ घ्यायची आहे फोडणीमध्ये टाकण्याकरता. आणि इथे लिंबू घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी लिंबू आणि साखर घालायचं आहे. हे साहित्य आपल्याला लागणार आहे. इथे आपण ज्या कढईमध्ये सर्व साहित्य तळलेलं होतं त्याच्यातलं थोडंसं तेल आपण काढून घेतलेलं आहे. आणि इथे आपण आता या तेलामध्ये फोडणी द्यायची आहे कारण की या तेलामध्ये त्या सर्व साहित्याचं फ्लेवर उतरलेलं आहे. इथे थोडंसंच तेल घेतलेलं आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. इथे मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. इथे आपण जिरं घातलेलं आहे. जिरं मोहरी फुलल्यानंतर तडतडल्यानंतर यामध्ये आपण जी ही तीळ घेतली आहे ती घालून घ्यायची आहे. आणि 1 मिनिट छान परतून घ्यायचं याला. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे कांदा आपल्याला छान लालसर तळून घ्यायचा आहे. मी याला लालसर छान तळून घेते कांद्याला पण करपवायचं नाही आहे. इथे बघू शकता तुम्ही आपल्या कांद्याचा कलर छान ब्राऊन झालेला आहे. यामधलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. असंच आपल्याला करून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं नाही आहे. आता यामध्ये आपण हे जे मसाले काढले होते ते घालून घ्यायचे आहे. गॅस बंद करून द्यायचा आहे. मसाला एकदा छान मिक्स करून घ्यायचा यामध्ये. आणि इथे आपण हे जे सारण तयार केलं आहे हे घालून घ्यायचं आहे. मी थोडंसं घातलेलं आहे. हे पहिले मिक्स करून घ्यायचं आपल्याला. गॅस बंद आहे. गॅस सुरू असताना यामध्ये हे टाकायचं नाही, नाहीतर तो सांबार पूर्ण कमी होऊन जातो. आता यामध्ये आपण हे पूर्ण सारण टाकून द्यायचे. आपण सर्व साहित्य टाकून दिलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. इथे मी साखर घालून घेतलेली आहे. हे आपण सारण थोडंसं थंड करून घेतलं होतं, कोमट आहे.
आता यामध्ये आपल्याला लिंबूसुद्धा पिळून घ्यायचा आहे. इथे मी पूर्ण अख्खा एक लिंबू टाकून देते, याचा रस लिंबूचा. इथे आपण लिंबाचा रस आणि साखर घातलेली आहे. आता हे सगळं सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने आपलं हे सारण रेडी झालेलं आहे. थोडंसं कोमट आहे. पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला वडी करून घ्यायची आहे. सांबार वडीच्या पारीकरता इथे आपल्याला बेसन छान चाळून घ्यायचं आहे. इथे मी बेसन चाळून घेते चाळणीने. इथे मी फक्त बेसन घेत आहे. तुम्ही 1 वाटी बेसन आणि 1 वाटी मैदा या प्रमाणामध्ये सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला तिखट, मीठ आणि ओवा हे घालायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. मीठ अंदाजे घालायचं आहे. हे आता आपल्याला या बेसनामध्ये टाकून द्यायचं आहे. इथे मी हे तिखट, मीठ आणि ओवा टाकून दिलेलं आहे. इथे आता आपल्याला हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे. असे बेसनामध्ये. आणि आता यामध्ये आपल्याला कडक तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे मी गरम तेलाचं मोहन घालते. इथे बघू शकता तुम्ही, आपण हे सगळे मसाले, तिखट, मीठ, हळद हे सगळं मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कडक तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे मी छान हे गरम केलेलं आहे तेल, याचं मी छान मोहन घालते. म्हणजे ही बेसनाची पारी आपली छान खुसखुशीत होईल. आता हे गरम आहे, तर याला आपल्याला चमच्याने पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं बेसनाला चोळून घ्यायचं हाताने छान थंड झाल्यावर तेल. आणि याला जसं आपण चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. याची कणिक मी हे छान मिक्स केल्यावर पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून हे घट्ट गोळा मळून घेते याचावाला बेसनाचा. इथे आपण आता पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत. इथे आपण थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. आता याला आपल्याला 10-15 मिनटं रेस्ट द्यायचं आहे. तिकडे जो आपण बेसनाचा गोळा मळून ठेवला होता त्याला 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवला आहे. तोपर्यंत इथे आपण हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्या पोळीला लावण्याकरता याच्यामध्ये मी गोडा मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे. आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. म्हणजे याने आपल्या सांबार वडीला खूप छान चव येते. इथे थोडंसं तेल घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याच्या पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहे. अशी आपल्याला घट्टसर पेस्ट करून घ्यायची आहे. इथे 10-15 मिनटं झालेले आहे आणि इथे आपला हा गोळा छान सेट झालेला आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. इथे मी कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे. असे मीडियम आकाराचे. तुम्हाला ज्या आकाराचे सांबार वडी करायची आहे तेवढ्या आकाराचे तुम्ही इथे गोळे करून घेऊ शकता, छोटे मोठे. इथे आपण हा गोळा घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचा आहे. याची पारी आपल्याला खूप जाडी ठेवायची नाही आहे आणि खूप पातळी करायची नाही आहे. अशी मीडियम आकाराची लाटून घ्यायची आहे. मी हे लाटून घेते. इथे बघू शकता आपण अशी पोळी तयार करून घेतलेली आहे. जास्त पातळी नाही आहे, जास्त जाडही नाही आहे. अशा तऱ्हेने करून घ्यायची आहे. जास्त पातळ केली की ते वडी करताना फाटते आणि जाड केली ते कच्ची राहते. त्याच्यामुळे आपल्याला मीडियम साईजची करून घ्यायची आहे, मीडियम जाडीची. आणि याच्यावर आता आपल्याला हे जे आपण करून ठेवलं होतं मसाल्याचं पाणी ते लावून घ्यायचं इथे. म्हणजे याने आपल्या वडीला खूप छान चव येते. इथे मी असं लावून घेतलेलं आहे पूर्ण पोळीवर. आता यावर आपल्याला सांबार वडीचं सारण लावून घ्यायचं आहे असं मध्ये आणि पसरवून घ्यायचं आहे. इथे मी असं पसरवून घेते आणि या बाजूची जागा आपल्याला
थोडीशी ठेवायची आहे. इथे मी असं लावून घेते. अशा प्रकारे इथे बघू शकता असं मी लावून घेतलेलं आहे. आणि इथे जी जागा आपण सोडलेली आहे इथे आपल्याला पाणी लावायचं आहे. इथे मी साधं पाणी लावत आहे म्हणजे ही आपली वडी छान चिपकली पाहिजे म्हणून इथे असं लावून घ्यायचं आहे पाणी. म्हणजे ही वडी खुलणार नाही, असं चिपकून जाईल पाणी लावल्याने. आणि याला आपल्याला आता एक साईडनी असं आणि एक साईडनी असं करून घ्यायचं आहे. म्हणजे आजूबाजूच्या कडे आपला छान बंद होऊन जाईल. आणि याच्यावर सुद्धा पाणी लावायचं आहे. आणि याला आपल्याला असं रोल करून घ्यायचं आहे. इथे आपण ही वडी आपल्याला अशी छान गुंडाळून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. अशा तऱ्हेने आपल्या ह्या सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे. मी अशा तऱ्हेने सगळ्या वड्या तयार करून घेते. इथे आता आपल्याला चाळणीला अगोदरच तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जी पण चाळणी असेल त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे छान. आणि याच्यावर आपल्याला ज्या आपण वड्या तयार करून घेणार आहोत त्या याच्यावर ठेवून 20 मिनटं वाफवून घ्यायची आहे. तर ही चाळणी आपल्याला अगोदरच तयार करून ठेवून द्यायची आहे. इथे मी तेल लावून अगोदरच तयार करून ठेवते. इथे बघू शकता आपण हे पूर्ण वड्या तयार करून घेतलेल्या आहे. आता याला आपल्याला तेल लावलेल्या चाळणीवर ठेवून द्यायचं आहे. हे असे आपण ठेवून द्यायचे आहे उकडायसाठी. याला 15 ते 20 मिनटं छान उकडून घेऊ. याच्यानंतर आपल्याला मग तळून घ्यायचे आहे. हे मी उघडून घेते. ते आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू शकता. आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला. त्यानंतर आपल्याला ही चाळणी याच्यावर ठेवून द्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ही चाळणी यावर ठेवून द्यायची आहे आणि याला 20 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे वडीला. इथे आपण 20 मिनटं या वड्या वाफवून घेतल्या आहे. बघू शकता तुम्ही छान दुप्पट फुललेले आहे. आता इथे आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे आपण सांबार वडी तळण्याकरता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला वडी तळून घ्यायची आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वड्या सोडून घ्यायच्या आहे एक एक. आणि याला छान तळून घ्यायचं आपल्याला. आपण हे वाफवलेले आहे त्यामुळे थोड्याशा शिजलेले आहे 50%. आता तळून पूर्णपणे शिजून जातात या. असं आपल्याला छान अलटीपलटी करून हे तळून घ्यायचे छान खरपूस. इथे मी अशा प्रकारे छान अलटून पलटून तळून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपली वडी छान खरपूस तळल्या गेलेली आहे. आता याला आपण काढून घ्यायची आहे. बघू शकता अशा तऱ्हेने. अशा तऱ्हेने तयार झालेले आपल्या पारंपरिक पद्धतीच्या खुसखुशीत खमंग सांबार वडी. ही सांबार वडी खूप चविष्ट वाटते. एकदा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.